त्या गावात गेले, लोकांना शांततेचं आवाहन करून ते या ठिकाणी आलेले आहेत. अण्णा, काय या घटनेकडे कसं बघताय? काय घटना झालेली आहे, परंतु काय होतंय, आपल्यालाही माझी विनंती आहे की अतिरंजितपणा याच्यामध्ये येऊ नये. जे घडलेलं आहे, मीही रात्रभर जागा होतो, याही बाजूच्या लोकांना बोलत होतो, त्याही बाजूच्या लोकांना बोलत होतो की बाबा कोणी कोणाच्या आमने सामने येऊ नका. दोन्ही बाजूंनी त्या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि आता वातावरण जे आहे ते शांत झालेलं आहे. तर ही शांतता कशी नांदेल यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. पण अख्ख्या राज्यामध्ये बीडमध्ये जास्त थोडासा तणाव दिसतो या घटनेवरून. नाही, बीडमध्ये काय आहे की आम्ही वारंवार एसपींनाही सांगितलेलं आहे. मागे तर मी स्वतः 4 वेळा बोललो आयजींना, त्याच्यावरती मी काही बोललेलो नाही, परंतु विनंती एक केली होती की मागे निकाल लागल्याच्या नंतर पुढं काही दिवस इंटरनेट सेवा 3-4 दिवस तरी थोडी थांबवा. आणि आता इंटरनेट सेवा थांबवा म्हणलं तरी बी किंवा सोशल मीडियावाले जे ॲक्टिव्ह लोक असतात ते लगेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा वगैरे असं म्हणला. पण माझं म्हणणं आहे, इंटरनेट वगैरे आता बंद न करता एकच जिल्हा प्रशासनाने केलं पाहिजे की कोणीही चुकीची पोस्ट टाकू, कोणीही, एनी पर्सन, तो या समाजाचा का या पक्षाचा का कोणाचा काही न बघता सुमोटो पोलिसांनी, म्हणजे कुणीतरी तक्रार करावी मगच त्याच्यावरती कारवाई करावी असा निर्णय न घेता संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे कोणी चुकीची पोस्ट टाकेल त्याच्यावरती डायरेक्ट कारवाई केली पाहिजे. त्याला किमान, मलाही माहिती आहे त्याच्यामध्ये 7 वर्षापेक्षा अधिकची सजा नाही आहे, त्याच्या कलम कमी आहेत, म्हणजे ते सजेचा कालावधी कमी आहे, त्याच्यामुळं त्याला अटकही करता येत नाही किंवा तातडीनं त्याची लगेच सुटका होती. पण किमान पोलीस स्टेशनपर्यंत बोलले आणि त्याचा बॉन्ड वगैरे करून जर घेतला तरी मला वाटतं हे वातावरण जे आहे ते निवळून जाईल, थोडं थांबेल. हे सगळ्यात जास्त भाडकाभाडकी कुठून होते तर सोशल मीडियावरून होते. प्रश्न तुम्हाला विचारणार होतो की त्या गावामध्ये मी सकाळपासून आहे, गाव शांत आहे, गावातले सगळ्या लोकांचा एकोप आहे, सगळ्या जाती धर्मातले लोक शांत आहेत, परंतु बाहेर सोशल मीडियावर खूप जास्त भडक बातम्या येऊ लागलेल्या आहेत. ते आताचं वातावरण फक्त सोशल मीडियामुळे बिघडलं. 100% त्याच्यामधला जो वाटा आहे तो सोशल मीडियाचा सर्वाधिक जास्त आहे आणि त्याच्यामुळं हे सोशल मीडियावरचं वार थांबवलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. सोशल मीडियावर समाजात जे चाललंय ते सोशल मीडियावर रिफ्लेक्ट होतं. तुम्ही सोशल मीडियाचं युद्ध थांबवा म्हणता, पण जे ॲक्च्युली युद्ध चाललेलं आहे त्याच्यावर काय म्हणाले? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नाही, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे कोणत्या दिशेला जाईल याचं काही सांगता येत नाही. तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघा, डोळ्याकडे बघा, रात्रभर जागावं लागलंय ह्या गोष्टीसाठी. दोन्ही बाजूचे लोक शांत कसे होतील हे पाहावं लागलंय, कारण लोक जे आहेत ते ॲग्रेसिव्हली म्हणजे या ठिकाणी जमा होत आहेत आणि मोठ्या संख्येने जमा होत आहेत. आणि पुढील काही दिवस जिल्ह्यामधलं पोलीस बळ सुद्धा वाढवलं पाहिजे. दोन्ही बाजू आपापल्या मागण्यावर ठाम आहेत. दरी समाजामध्ये पडत चाललेली आहे. भविष्यात जर नाही मिटलं तर कसं बघताय तुम्ही? हे काय आहे की आरक्षणाचा प्रश्न आता मध्ये म्हणाले की बाबा माझं मत असं आहे की दोन्ही बाजूला ओबीसीचे नेते मंडळी, जरांगे पाटील यांना समोरासमोर बोलून याच्यामधला मार्ग जो आहे तो लवकरात लवकर जर काढला तर मला वाटतं हे कुठंतरी थांबेल. अन्यथा मग ही दरी जी आहे ती वाढतच जाईल असा या ठिकाणी दिसतंय. तुम्ही पुढाकार घ्या. तुम्ही जरांगेंना ओळखता, ओबीसी नेत्यांना बीडपुरती मध्यस्थी तुम्ही करणार, तुम्ही आव्हान करता की तुम्ही तयारच करा. हे बघा, मध्यस्थी करण्यात पण मोठा नेता वगैरे मी नाही, परंतु ज्या ठिकाणी बोलायचंय त्या ठिकाणी आम्ही जाऊन निश्चितपणे बोलू, कारण दोन्हीही घटक याच्यामध्ये अतिशय तप्तपणे या ठिकाणी वागताना दिसत आहेत. आणि विशेषतः बीड जिल्हाच नाही, एकंदरीत मराठवाडा या गोष्टीमुळं अतिशय याच्यामध्ये अस्थिर
वातावरण समाज मनामध्ये दोन्ही बाजूच्या या ठिकाणी झाले हे आपल्याला कबूल करावं लागेल. आणि ज्या फोरमवरती बोलायचं त्या फोरमवरती आम्ही निश्चित बोलू की हे लवकरात लवकर कुठंतरी मिटलं पाहिजे. आणि हे जर नाही मिटलं तर आणि त्याला काय आहे की लोकसभेचे निवडणुकीमधलेही कारणं या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे एकंदरीत कालची झालेली निवडणूक हे आरक्षणाचा मुद्दा, सोशल मीडिया या सगळ्यांच्या बाबतीमध्ये क्विक ॲक्शन घेण्याची आवश्यकता आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही फार चांगलं उत्तर दिले की लोकसभेचे परिणाम आहेत ते निकालाचे, ते परिणाम संपले असले तरी विधानसभा येते आहे. आणखी भडका त्याच्यामध्ये पडेल कारण दोन्ही बाजूंनी आपापल्या भूमिका मांडल्या गेलेल्या आहेत. काय विधानसभेची निवडणूक अजून खूप लांब आहे असं मला वाटतं. परंतु पुढे हे विषय जर नाही मिटले तर मागचंच पुढं होणार आहे, दुसरं काय. आणि याच्यामध्ये माझं मत असं आहे की मला इतक्या लवकर काय विधानसभेची घाई वाटत नाही. निवडणुका येतील जातील थांबेल, परंतु इथं वेगळंच जर काही घडलं तर त्याच्या बाबतीमध्ये मग उशिरा निर्णय करून काय करायचं. म्हणून या बाबतीमध्ये दोन्ही बाजू तातडीने शांत कशा होतील या दृष्टीनं प्रामाणिक प्रयत्न सर्वच बाजूनी व्हावेत अशा प्रकारची विनंती आहे. अण्णा, तुम्ही खूप दिवस झालं राजकारणामध्ये, बीडचं राजकारण तुम्ही जवळून बघता. हे सगळं बघून वेदना होत आहेत का एक राजकारणी म्हणून, नेता म्हणून? कारण अनेक नेत्यांची एवढी गोची झालेली आहे, इकडं बघावं का तिकडं बघावं, इकडं जावं का तिकडं जावं. एक खंत आहे मनाला, थोडंसं वाईट वाटतंय सगळं. 100% कारण दोन्ही बाजूने रॉंग बॉक्समध्ये जात आहेत माणसं. या बाजूने बोललं की त्या बाजूला राग, त्या बाजूने बोललं की त्या बाजूला. पण बोलावं तर लागेल ना. जर मग तुम्ही आम्हाला लीडर कसले, लीडर लोकांनी बोललं पाहिजे, काही आपापल्या भूमिका मांडल्या पाहिजे. मी बोललो तर समाज काय म्हणन, मी बोललो तर तो समाज काय म्हणन. त्याच्यामुळे बरेच नेते बोलतच नाही त्यांना. बोलतच नाहीत ना. मग न बोलण्याचे सुद्धा परिणाम व्हायला लागले ना. हे माझं मत असं आहे की मी एखाद दुसऱ्या नाही, जे म्हणून प्रमुख मंडळी मानतात त्या सर्व प्रमुख मंडळींनी या बाबतीमध्ये बोललं पाहिजे. आणि काळीज पिळवटून टाकणारे काही वाक्य, काही घटना त्या ठिकाणी घडतायत. त्याच्यामुळं सर्वांनीच या बाबतीत बोलावं आणि प्रशासनाने सुद्धा ॲक्शन जी आहे ती तातडीने घ्यावी, किमान सोशल मीडियाच्या बाबतीत. आणि बाकीचे जे विषय आहेत त्या विषयाच्या बाबतीत आम्ही योग्य त्या फोरमवरती ज्या वरिष्ठ मंडळींना लवकर सांगून या बाबतीतला मार्ग काढा. निश्चितपणे अण्णांनी या ठिकाणी अगदी कळीचा मुद्दा मांडलेला आहे की या सगळ्या ताणतणावाचं प्रमुख कारण सोशल मीडिया आहे. आणि सगळ्या नेत्यांची गोची झालेली आहे की कोणाच्या बाजूनं बोललं तर एका समूहाला राग येतोय. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी एकत्रित येऊन एक भूमिका मांडणं गरजेचं आहे. अण्णांनी स्वतः पुढाकार घेऊन सांगितलं ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी येऊन मी बोलायला तयार आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोक.